नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे. आज जो आपल्या समोर धडा आलेला आहे त्यांचं नाव काय? गद्य लेखन. काय नाव आहे? गद्य लेखन. आणि यांना आपण गद्य आकलन असंही म्हणतं. कळलं की नाही? हो. तर चला बघूया या गद्य लेखन म्हणजे किंवा गद्य आकलन मध्ये आपण काय पाहणार आहे. आणि यांचा हा पहिला सीझन आहे. तर चला बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे पहिले की गद्य लेखन यांची परिभाषा म्हणजे की गद्य लेखन हे आहेत काय ते आपण पहिले पाहणार आहे आणि त्याबद्दल त्यांचा निर्माण कसं प्रमाणे करायचं किंवा प्रश्न करायचा हे पण आपण बघणार आहे. तर तुम्ही सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या. जेव्हा तुम्हाला नाही कळत आहे किंवा नाही समजत आहे तुम्ही मला पुन्हा विचारू शकता. कळलं? बघा, जेव्हा तुम्ही विचारणार ना तेव्हा तुम्हाला अजून कळणार. तुम्ही कसा की नाही बोलणार किंवा नाही विचारणार तर त्याबद्दल काय होतं, तुमचं नुकसान होऊन जाणार आहे. कळलं? हो. बघा, आता आपण पाहणार आहे यांची परिभाषा. गद्य आकलन अर्थात गद्यखंड. गद्य आकलन म्हणजे काय होतात? अर्थात गद्यखंड किंवा गद्यखंड पर आधारित प्रश्नों के उत्तर लिखना. आणि गद्यखंड याच्या आधारित आपल्याला प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. कळलं? परत सांगत आहे मी, नीटप्रमाणे ऐकून घ्या. गद्य आकलन अर्थात म्हणजे गद्य आकलन किंवा गद्यखंड आधारातून प्रश्नाचं उत्तर लिहायचं. इसमें अधिकतर विद्यार्थी, यामध्ये अधिकतर विद्यार्थी, नीटप्रमाणे ऐकून घ्या, यामध्ये अधिकतर विद्यार्थी गद्यखंड से वाक्य की, गद्यखंडातून वाक्याची उत्तर स्वरूप काय? उत्तर स्वरूप लिहत आहे. उत्तर स्वरूप लिहत आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्या. याबद्दल या अधिकतर विद्यार्थ्यांना गद्यखंड या वाक्यातून उत्तर स्वरूप लिहत आहे, जिनसे उन्हें अंक तो नहीं मिलते बल्कि उनकी कल्पना शक्ति भी विकास नहीं हो पाता. आणि त्याबद्दल तुम्हाला अंक नाही भेटते बल्कि त्यांची जी कल्पना शक्ति है ते विकास नहीं होऊन जाणार आहे. अतः अब आकलन में गद्यखंड वाले प्रश्न में निम्नलिखित तरह का परिवर्तन किया गया है. अतः आकलन मध्ये हा गद्यखंड जे प्रश्न आलेला आहे त्यांच्याबद्दल निम्नलिखित तऱ्हांचा परिवर्तन केलेले जात आहे. कळलं की नाही? हो. नीटप्रमाणे ऐकून घ्या. परत मी सांगत आहे. कळलं? तर याबद्दल याने काय सांगितलंय की यांच्या अंतमध्ये आकलन गद्यखंड यांच्या वाला प्रश्न निम्नलिखित रूपातून परिवर्तन करून जात आहे. कळलं? आता आपण पाहणार आहे गद्य आकलन यांचे प्रश्न कसं बनवायचं आहे. बघा, इथे तुम्हाला मी पहिला गद्य दिलेले आहे, गद्य आकलन दिलेले आहे, जे तुम्हाला मी वाचन करणारा सांगणार आहे आणि त्याबद्दल यांचा प्रश्न कसा करणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, पहिला, निम्नलिखित गद्यांश के आधार पर ऐसे 5 प्रश्न तैयार कीजिए जिनके उत्तर एक एक वाक्य में हो. निम्नलिखित गद्यांश बद्दल किंवा आधाराबद्दल तुम्हाला असं 5 प्रश्न तयार करायचे आहे ज्यांचे उत्तर फक्त एका वाक्यातून लिहायचं आहे. कळलं? कसं प्रश्न तयार करायचा आहे? एक वाक्यातून प्रश्न तयार करायचा आहे तुम्हाला. बघा, आता आपण पाहणार आहे यांचा परिच्छेद म्हणजे आकलन पाहणार आहे. बघा, नीटप्रमाणे ऐकून घ्या आणि समजून घ्या. कळलं? हो. भरत के चरित्र को तुलसीदास बाहर से नहीं भीतर से संवारते हैं. भरत यांच्या चरित्रला तुलसीदास बाहरत किंवा नाही आतमधून पण सावरत आहे. उसे बड़ी सहजता और स्वाभाविकता से उभारते. त्यांना खूपच सहजता किंवा स्वाभाविकता याप्रमाणे उभरून देत आहे. जैसे राम का नाम स्मरणीय सुखदायी है, जसं राम यांचा नाम स्मरणीय सुखदायी आहे. उसी तरह भारत का नाम पवित्र बनाने वाला है, या तर्फे ही भारत यांचा नाव पवित्र बनवासाठी आहे. इसका कारण साफ है, यांचा कारण साफ आहे. भारत किंवा भरत राम को प्राणों से भी प्रिय है. भरत या रामाना किंवा रामना प्राणात पण प्रिय आहे म्हणजे खूपच प्रेमळ आहे. और ये उसकी महानता का कहना ही क्या, आणि या त्यांची महानताचा आपण काय करणार आहे ते आपण नाही काढू शकतो. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. आता बघा, भारत में दोनों गुण घुले मिले हैं. भारताचे हा दोघं जे गुण आहे ते घुलून किंवा मिळून जाणार आहे. राम तो उन्हें प्रेम करते हैं, राम त्यांना प्रेम करत आहे. जो राम को प्रिय हो या जिसे राम प्रिय हो, जे रामाला प्रिय आहे किंवा ज्यांना राम प्रिय आहे, उस पर कोई आक्षेप लगाना या उसके बारे में कुछ अनुचित बोलना राम का अपमान होगा. त्याच्याबद्दल कोणताही आक्षेप लावणारा किंवा त्यांचा काही अनुचित आपण बोलत आहे ते रामासाठी खूपच अपमान आहेत.
इससे सत्क्रम तो नष्ट होंगे, यासाठी यांच्याबद्दल सत्क्रम हा जे नष्ट होऊन जाणार आहे और पाप भी बढ़ेगा आणि यानंतर पाप पण वाढवत जाणार आहे. धर्म का मूलाधार यह है कि जब भक्त प्रभुमय हो जाता है. धर्माचा मूलाधार ये आहे की जेव्हा भक्त प्रभुदय होऊन जात आहे तब उसके संपूर्ण चरित्रमय प्रभुता प्रकाशित होतीये. तर त्यांच्या संपूर्ण चरित्रातून प्रभुता हा प्रकाशित होऊन जाणार आहे. तर याप्रमाणे या गद्यांचा तुम्हाला आकलन दिलेले होते ते मी तुम्हाला समजवले आहे. तर याप्रमाणे आता आपण प्रश्न कसा बनवणार आहे ते आपण बघणार. तुम्हाला कळत आहे की नाही? हो. तर चला आता आपण बघणार आहे यांच्या प्रश्न कसा आपण बनवणार आहे. बघून घ्या. बघा, इथे काही प्रश्न दिलेले आहे मी तुम्हाला बनवणार. बघा, पहिला प्रश्न आपण बघणार. भारत में कौन कौन से गुण घुले मिले. भारतातून कोणकोणते गुण मिळून आलेला आहे. तर याप्रमाणे इथे तुम्ही बघत आहे की हा एका वाक्यात प्रश्न आहे. किती? एका वाक्यात प्रश्न आहेत. आणि सर्वश्रेष्ठ महत्वाची गोष्टी की तुम्हाला हा चिन्ह लावायचा आहे. जेव्हा तुम्ही हा चिन्ह नाही लावणार तुमचा आधा अंक जाणार आहे. तर याबद्दल तुमचा प्रश्न तर झालेला आहे परंतु हा चिन्ह पण तुमचा अत्यंत आवश्यक आहे. आता आपण दुसरा पाहणार आहे. भरत के चरित्र को तुलसीदास जिसने कैसे उभारा है. भरत यांच्या चरित्रातील तुलसीदास यांना कसं उभरून दिलेले जात आहे. इथे पण तुम्ही बघणार आहे प्रश्नचिन्ह लागलेला आहे. आता आपण तिसरा पाहणार. तुलसी जी ने भरत के नाम के बारे में क्या कहते हैं. तुलसीदास हा भरतच्या नावासाठी काय बोलत आहे. चौथा, राम को प्राणों से भी प्रिय कौन है. रामसाठी प्राणात प्रिय कोण आहे. पाचवा, धर्म का मूलाधार काय. धर्माचा मूलाधार काय. तर याप्रमाणे मी तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहेत. बघा, इथे मी तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत. तर याबद्दल तुम्ही इथे बघणार आहे की यासाठी आपल्याला जेव्हा आपण प्रश्न विचारून जात आहे त्याबद्दल आपल्याला कोण, कुठे, कसा, कशासाठी हा सगळं जे प्रश्न आहे किंवा हा जे शब्द आहे ते वापर करून जात आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. आता आपला पहिला तर झालेला आहे आकलन. आता आपण दुसरा पाहणार आहे. तर चला बघून घ्या. या दुसरा आकलन आहे त्यांच्या परिचय दिलेले आहे ते आता आपण बघणार आहे. बघा, किसी भी देश या काल के लिए जवान तथा शिक्षक दोनों ही महत्वपूर्ण है. कोणताही देश किंवा कालासाठी जवान आणि शिक्षक हा दोघंही महत्वपूर्ण आहेत. किसी एक के बिना समाज सुरक्षित नहीं रह सकता. कोणताही एक बद्दल समाज सुरक्षित नाही राहू शकतं. दोनों ही समाज के रक्षक है आणि दोघंही समाज यांचा रक्षक आहेत. किंतु उनके कार्य में भिन्नता दिखाई पड़ती है. परंतु त्यांच्या कार्यामध्ये भिन्नता म्हणजे वेगवेगळे काम दिसत आहे. एक शत्रु से रक्षा करता है, दूसरा उसे देश के समृद्ध बनाता है. एक शत्रूसाठी रक्षा करत आहे आणि दुसरा ते देशासाठी त्यांना समृद्ध बनवत आहे. फिर भी शिक्षक का उत्तरदायित्व जवान से कहीं बढ़कर है. परंतु त्या शिक्षकचा उत्तरदायित्व जवानातून खूपच वाढलेला जात आहे. भावी नागरिक निर्माण करने की जिम्मेदारी शिक्षक के रूप में है. भावी नागरिक निर्माण करण्याची हा जी जिम्मेदारी आहे ते शिक्षकाच्या वरती आहे व उस शारीरिक, मानसिक तथा नैतिक विकास का जनक है. ते त्यांच्या शारीरिक किंवा मानसिक किंवा नैतिक या विकासातच जनक आहे. नीटप्रमाणे ऐकून घ्या. पुन्हा सांगत आहे मी की त्या शारीरिक किंवा मानसिक किंवा नैतिक यांचा विकासातून जनक आहे. कळलं? हो. जिस पर व्यक्ती समाज तथा राष्ट्र निर्भर आहे आणि त्या व्यक्तीवर समाज किंवा राष्ट्र निर्भर आहे. शिक्षक के ही द्वारा कोई योग्य सैनिक बन सकता है. शिक्षक बद्दल ही द्वारा कोणताही योग्य सैनिक बनवून जात आहे. आज शिक्षकों ने सैनिक धाराओं में क्रांति पैदा कर दी है. आज जे शिक्षक आहे त्यांनी सैनिक धारामध्ये क्रांति उत्पन्न करून देत आहे. हमारे हिंसक आंदोलन ने दुनिया को दिखा दिया. आमचे जे हिंसक आंदोलन आहे त्याने दुनिया म्हणजे जगाला हा दिखवलेला आहे की शिक्षक सैनिक से ही श्रेष्ठ है. की शिक्षक यांनी सैनिकातून श्रेष्ठ आहेत. कळलं? हो. जसे इथे अजून आहे, जैसे कि शास्त्रों की जरूरत नहीं. जैसे कि आपल्याला शास्त्र यांची जरूरत नाही. इसका आत्मिक बल शस्त्रों से बड़ा है. यांच्या आत्मिक बल शस्त्र यांच्यात खूपच मोठ्या आहे. अगर आने वाली दुनिया इसका अनुकरण करे तो. जेव्हा येणारा दुनिया यांचं अनुकरण करणार आहे तो शस्त्रीकरण का
नामोनिशान भूपृष्ठ हो जाएगा. सशस्त्रीकरण यांच्या नामोनिशान भूपृष्ठ होऊन जाणार आहे. नैतिक शक्ति का बोलबाला, नैतिक शक्ति यांचा बोलबाला, हो सारी दुनिया में एकात्मता की लहर फैली और तब ज्ञान विज्ञान का निर्माण विकास के लिए ही विनाश के लिए. तर याबद्दल इथे म्हणाले आहे की जेव्हा सारी दुनिया म्हणजे सगळं जग जे आहे एकात्मताचं लहर फेडून जात आहे, त्याबद्दल ज्ञान किंवा विज्ञान यांचा निर्माण विकास होऊन जात आहे, त्यांना विनाश नाही करू शकतं. कळलं? तर याप्रमाणे हा आजचा आकलन होता आणि याच्यात आपण कसा प्रश्न करून देत आहे ते आपण मी आता पाहणार आहे. चला, तर याबद्दल पहिला प्रश्न काय बनवलेले आहे, शिक्षक तथा जवान समाज का क्या महत्व रखते हैं. शिक्षक किंवा जवान हा समाजासाठी कोणता महत्व ठेवत आहे. आणि इथे प्रश्न चिन्ह. दुसरा, शिक्षक पर कोणती जिम्मेदारी है, शिक्षक वर कोणती जिम्मेदारी आहे. तर याप्रमाणे इथे पण प्रश्न चिन्ह. शिक्षक का शस्त्र कोणता आहे, शिक्षक यांचं शस्त्र कोणता आहे. आणि इथे पण प्रश्नवाचक चिन्ह. चौथा, समाज के रक्षक कोण है, समाजाची रक्षक कोण आहे. तर याप्रमाणे इथे पण प्रश्न चिन्ह. पाचवा, शत्रु से देश की रक्षा कोण करत आहे, शत्रू यातून देशाची रक्षा कोण करत आहे. तर याप्रमाणे इथे पण प्रश्नवाचक चिन्ह. तुम्ही सगळं नीटप्रमाणे ऐकून घ्या, तुम्हाला लवकरच लवकर समजणार आहे. तर या आपला आकलन झालेला आहे आणि त्यांच्या प्रश्न उत्तर पण मी तुम्हाला दिलेले आहे. तर अजून काय आहे बघून घ्या. आता आपल्या समोर एक अजून आहे जे मी तुम्हाला दिलेलं आहे. मी इतकं का दिलेलं आहे, तुमच्या मनात असा विचार होऊन जात आहे. मला माहित आहे तुमच्या मनात असा विचार होऊन जात आहे. मी तुम्हाला इतकं याप्रमाणे दिलेलं आहे की तुम्हाला लवकरच लवकर समजणार आहे. चला, आता आपण हा आकलन पाहणार आहे. उन्नति के पथ पर चलने वाले छात्र प्रातःकाल सूर्योदय से पूर्व ही उठता है. उन्नती म्हणजे उन्नती, मला खूपच आगे जायचं आहे त्याप्रमाणे त्यांना उन्नती म्हणतात. पंथ म्हणजे मार्ग, यावर चालणारा छात्र प्रातः सूर्योदय पूर्व उठता म्हणजे सूर्य जेव्हा उगतं त्या पहिलेही ते उठत आहे. नित्य कर्मों से निवृत्त होकर व स्नान करता है, सगळं काम करून ते काय करत आहे, स्नान करत आहे. तत्पश्चात भगवान से प्रार्थना करताय आणि त्याबद्दल देवाच्या समोर प्रार्थना करत आहे की वह सदा उसका पथ प्रदर्शन रहे आणि ते सदैव त्यांच्या पथ प्रदर्शक रहे म्हणजे त्यांचा मार्ग करून दे. पूजन के बाद व्यायाम करना उत्तम छात्र के लिए आवश्यक है आणि पूजा करण्याबद्दल व्यायाम करणं हा उत्तम छात्रासाठी खूपच आवश्यक आहे. कळलं? हो. इसके बिना शरीर सबल सुंदर और सुगठित नहीं हो सकता. त्याच्याशिवाय शरीर सरबल आणि सुंदर आणि सुसंगठित नाही हो सकता. जिस मंदिर में सुंदरता ना हो उसमें बैठने वाली मूर्ति कभी सुंदर नहीं हो सकती. खूपच चांगला हा पंक्ती दिलेला आहे की ज्यामध्ये नीटप्रमाणे ऐकून घ्या, ज्यामध्ये जिस मंदिर में म्हणजे ज्या मंदिरातून सुंदरता किंवा बसणारा मूर्ती नाही आहे ते सुंदर नाही होऊ शकतो. व्यायाम के बाद थोडा जलपान करना अत्यंत हितकर होता है. व्यायामासाठी किंवा व्यायाम नंतर जलपान करणं अत्यंत हितकारी होऊन जात आहे. उसके बाद दैनिक समाचार पत्र भी देखना चाहिए. त्यानंतर आपल्याला दैनिक समाचार पत्र पण बघून लागणार आहे ताकि संसार, देश, नगर तथा पड़ोसी की गतिविधि का परिचय हो. ताकि आपल्या जे संसार काय चालत आहे किंवा देशामध्ये काय चालत आहे किंवा नगरमध्ये काय चालत आहे किंवा पड़ोसी यांची गतिविधीचा परिचय आपल्याला लागून जाणार आहे. इसके ज्ञान ना होने से कभी कभी बड़ी हानि होती है. आपल्या यांचा ज्ञान नाही होणार तर याबद्दल आपल्याला खूपच हानी होऊन जात आहे. समाचार के पठन के पश्चात विद्यार्थी अपने पाठ्य विषय का अध्ययन करता है. समाचार यांचा पत्र बद्दल विद्यार्थी जे आहे ते आपला पाठ्य विषय यांचा अध्ययन करू लागतं. उस पर विचार तथा नवीन अभ्यास का प्रयत्न करतात. त्याबद्दल त्यांचा विचार किंवा नवीन अभ्यासाचा प्रयत्न करत आहे. कळलं? हो. आता इथे पाहणार की इथे मी तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत तर चला बघून घ्या. पहिला काय आहे, उन्नति के पथ पर चलने वाला छात्र प्रातःकाल कब उठता है. उन्नतीच्या पथावर चालणाऱ्या छात्र प्रातःकाल कधी उठत आहे. दूसरा, छात्र के लिए दैनिक समाचार पत्र पढ़ना अनिवार्य क्यों है. छात्र यासाठी दैनिक समाचार पत्र वाचन करना अनिवार्य काय आहे. आणि तिसरा, समाचार पठन के पश्चात छात्र को क्या करना चाहिए. समाचार पठन यांच्या पश्चात छात्राला काय करायचं आहे. चौथा, छात्र के लिए क्या आवश्यक है. छात्रासाठी काय आवश्यक आहे. मंदिर में क्या होना चाहिए. मंदिरासाठी काय आवश्यक आहे. तर याप्रमाणे इथे मी तुम्हाला 5 प्रश्न दिलेले आहे आणि प्रश्न पण चिन्ह लावलेलं आहे. तर तुम्ही करून घ्या आणि सगळं व्यवस्थित करून घ्या. कळलं? हो. ही तुमच्यासाठी मी गृहपाठ दिलेलं आहे. तुम्हाला घरी बसून यांचा प्रश्न बनवायचा आहे. कळलं? हो.
तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो, की कशाप्रमाणे गद्य लेखन किंवा गद्य आकलन आहे आणि यामध्ये आपल्याला काय करायचं आहे. त्यांच्या आपण नियम पाहिले. तुम्हाला मी 3 नमुना पत्र पण दिलेले आहेत. त्यांचे प्रश्न पण दिलेले आहे. आता तुम्हाला गृहपाठ दिलेला आहे. त्याला बघून तुम्हाला वाचन करायचं. परत-परत 2 किंवा 3 वेळ वाचन करायचं आहे. त्याबद्दल तुम्हाला प्रश्न निर्माण करायचा आहे. कळलं? हो. धन्यवाद.